हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका विजय या कुकिंग चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी कारल्याची एक अगदी परफेक्ट आणि छान रेसिपी देणार आहे. आपण नेहमी एकाच प्रकारे कारल्याची भाजी करतो, ती कुणालाच आवडत नाही. कारली मुळातच कडू असतात, त्यामुळे कुणाला आवडत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक नवीन रेसिपी घेऊन आली बघा. तुम्हाला ही कारल्याची भाजी खूप आवडेल. नक्की ट्राय करा. त्यासाठी मी इथे पावशेर कारली घेतली आहे. कारले स्वच्छ धुवून त्याला मध्ये चीर करून घ्यायचे आपल्याला. या प्रकारे आपल्याला स्टफ कारलं बनवायचं आहे, त्यामुळे मध्ये चिर करायची. गॅसवर कढई ठेवून ही कारली आपल्याला उकळून घ्यायची. एक चमचा मीठ वापरलंय. मीठ वापरल्याने कडूपणा निघून जातो कारल्यामधला. कारलं खायला छान लागतं. आता आपण एक मसाला तयार करूया कारल्याच्या भाजीसाठी. मी त्यासाठी 2 चमचे तीळ, अगदी 10 ते 12 खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे इतकं साहित्य घेतले बघा. हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हा मसाला करा, तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता हा मसाला. कारल्याची भाजी नक्की करून बघा या प्रकारे, तुम्हाला खूपच आवडेल. अगदी साधी सोपी पद्धत आहे. आणि अगदी 2 चमचे धने घेतले बघा मी. धना पावडर तुमच्याकडे असल्यास तुम्ही ती देखील टाकू शकतात. माझ्याकडे अख्खे धने होते, त्यामुळे मी ती घेतले आहे. आता हे सगळं आपल्याला मंद गॅसवर अगदी 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. तीळ आणि धने सगळ्यात शेवटी टाकणार आहे मी. ते लगेच भाजले जातात म्हणून. या प्रकारे कारल्याची भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही मंडळी, पण आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. मग आपण नवीन-नवीन प्रकार केले तर सगळी खातील कारली बघा. ही कारल्याची रेसिपी करून बघा, तुम्हाला खूपच आवडतील. आता भाजून झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत इकडे कारल्यांना छान उकळी आली बघा. कारलं शिजून घ्यायचं आपल्याला, अगदी पूर्ण शिजवायचं नाही. कारली देखील छान शिजलीत आपली. आता हा मसाला आपण ग्राइंड करून घेऊया. यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले देखील वापरायचे आहेत. हे सगळं मिक्सर जारमध्ये टाकून आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ, ते इथे लक्षात असू द्यायचं आपण कारले उकळताना देखील मिठाचा वापर केला आहे. त्यानंतर लाल तिखट. हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतले तरी काही हरकत नाही. आपल्याकडे जे अवेलेबल असतील तेच तुम्ही वापरा. त्यानंतर मी इथे कांदा लसूण चटणी घेते बघा, 1 ते 1.5 चमचा. तुम्ही इथे काळा मसाला देखील वापरू शकतात. त्यानंतर गरम मसाला. हे सगळं आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया. अगदी फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला. थोडा दरदरीचा मसाला छान लागतो भाजीमध्ये. हा मसाला बनवून ठेवला, सकाळी तुम्ही घाई गडबडीत अगदी 10 ते 15 मिनिटात ही भाजी करू शकतात. आणि हा मसाला आपण कशाला पण वापरू शकतो. वांग्याची भाजी करा किंवा मटकीची उसळ करा. खूप टेस्टी होते याच्यानी भाजी. आणि टिकायला देखील छान टिकतो बघा. कारण की आपण यामध्ये सगळं भाजून घेतलं आहे. आता गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये अगदी 1 चमचा तेल वापरायचं. या रेसिपीची खासियत म्हणजे इथे खूप कमी तेलाचा वापर होतो बघा मंडळी. आता एक कांदा आणि थोडा लसूण घेतलाय मी. थोडा लसूण ठेचून घेते. बाकी इतकंच साहित्य लागतंय. एकच कांदा घेतला आणि थोड्या 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात बघा. लसूण थोडा ठेचून घेतलाय मी. हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला कांदा. कांदा परतत असताना आपण कढीपत्त्याचा देखील वापर करणार आहोत इथे. कढीपत्ता छान लागतो या भाजीमध्ये. तुम्ही स्किप देखील करू शकतात. कढीपत्त्याचे 10 ते 12 पाने टाकली बघा मी. आणि कढीपत्ता हाताने कुस्करून घ्यायचा आहे थोडासा. तोडून घ्यायचा आहे जेणेकरून वास छान येतो. कढीपत्ता देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे बघा. आता आपण तयार केलेला हा मसाला यामध्ये टाकायचा आहे. आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हा मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून ते कच्चे मसाले आपण वापरले त्याचा कच्चापणा निघून जाईल. इथे कुठेही जास्तीचे मसाले वापरले नाही मंडळी.
अगदी कमी मोजक्या साहित्यात, मोजक्या मसाल्यात ही भाजी खूप छान होते. नक्की ट्राय करा. आपण प्रवासात देखील घेऊन जाऊ शकतो. 2 ते 3 दिवस छान टिकते देखील. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला या मसाल्यामध्ये वापरायची आहे. हे सगळं छान परतून झालं, की आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा मसाला गार करत ठेवायचा आहे आपल्याला. आपण हा मसाला कारल्याच्या स्टफिंगसाठी वापरणार आहोत. बघा दिसायलाच किती छान लागतं मंडळी. त्यानंतर आता कारली घेतली आपण. कारल्यांमधल्या बिया तुम्हाला आवडत असल्या तर तुम्ही साईडला काढून ठेवा. मी बिया काढून घेणार आहे जेणेकरून कारले स्टफ छान करता येतील. आता ह्या बिया आपण हाताने देखील काढू शकतो, पण मी चमच्याच्या साहाय्याने काढणार आहे. अगदी झटपट होतं ते काम. फक्त इथे लक्षात असू द्यायचं कारले आपल्याला जास्त शिजवायची नाही. अगदी गाळ होईपर्यंत शिजवायची नाही. कारण की आपल्याला हे तव्यावर फ्राय करायचे मंडळी. तव्यावर अगदी कडक कुरकुरीत छान ही कारली तयार होतात बघा. मोस्टली माझ्या घरात याच प्रकारे कारल्याची भाजी आवडते मंडळी. बिलकुल कडू लागत नाही. टेस्टला अप्रतिम बनते. शिवाय झटपट देखील होते. ज्यांना कारलं आवडत नाही तुम्ही या पद्धतीने करून बघा. नक्कीच कारलं तुम्ही खायला सुरुवात करून द्याल. आता आपले सगळे कारल्यांमधल्या बिया काढून झाल्या आहेत. आता आपण मसाला स्टफ करूया. मसाला देखील छान गार झालाय बघा. छान हाताने दाबून हा मसाला भरायचा आपल्याला कारल्यांमध्ये. चांगला प्रेस करून भरायचा मंडळी. या प्रकारे आता सगळी कारली आपण भरून घेऊया. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मंडळी नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर देखील करा मंडळी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा मला कमेंट करून. मी ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता सगळी कारली आपली स्टफ झाली बघा. गॅसवर तवा ठेवायचा आपल्याला. ही रेसिपी आपण तव्यावरच बनवणार आहोत. तव्यावर बनवल्याने छान क्रिस्पी होते आणि तेलाचा अगदी कमी वापर होतो. ही पूर्ण रेसिपी आपण फक्त 2 चमचे तेलामध्ये बनवली मंडळी. 1 चमचा मसाल्यासाठी तेल वापरलं. आता 1 चमचा आपण तव्यावर टाकण्यासाठी तेल वापरणार आहोत. तेल छान पहिले कडकडीत करून घ्यायचं तव्यावर टाकून. त्यानंतर आपल्याला कारलं ठेवायचं आहे आणि स्टार्टिंगला हे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे जेणेकरून तेल लवकर तापेल. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण पुन्हा पलटी करून घेऊया या कारल्यांना. छान चमच्याच्या साहाय्याने प्रेस करायचे जेणेकरून कडक होतील खालून कारली. बघा अगदी एका चमच्यात तेलात किती छान रेसिपी तयार झाली बघा ही. सगळ्या साईडने आपण हे कारले छान क्रिस्पी करून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि तव्यावरच हे कारले क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत मंडळी. मग करणार ना तुम्ही ही कारल्याची रेसिपी. तुमची रेसिपी कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान आरोग्याला असणाऱ्या भाज्या खायला सुरुवात करा मंडळी. कारला हा त्यातील एक प्रकार आहे, पण बहुतेक घरात कारलं खाल्लं जात नाही कडू असल्यामुळे. पण वेगवेगळे प्रकार करून खाल्ले तर नक्कीच छान. आपल्या चॅनलवर अजून कारल्यांच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत मंडळी. खूप छान छान प्रकारे नक्की ट्राय करा. बघा किती छान कारलं झालं आहे तयार. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.